सालाबादप्रमाणे यंदाही एनबीके बाळू युथ फेडरेशनतर्फे भद्रावती पेठेतील साईबाबा मंदिर येथे भक्तगण व वाटसरूच्या सोयीसाठी पानपोई सुरू करण्यात आली। तसेच गुढीपाडवा निमित्त पच्छेडा करून भक्तगणांना वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी क्लब एमआयडीसी शाखेचे संस्थापक अध्यक्ष व व्यवसायाने सीए असलेले चन्ना सर, माजी नगरसेवक श्री मेघनाथ एमोल, साई दरबाराचे पुजारी श्री मुत्याल आदी मान्यवर लाभले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद अल्लोळे यांनी केलं। प्रथम मान्यवरांचा परिचय देऊन त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री नरसिंह कनकी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर पूजाविधी करून मंत्रोपचाराने विधिवतपणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पानपोई उद्घाटन करण्यात आलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नरसिंह कनकी, उपाध्यक्ष गणेश जल्ला, सेक्रेटरी श्रीनिवास कट्टा, खजिनदार नागनाथ बंडा, कार्याध्यक्ष देवीदास मंगलपल्ली, सूत्रसंचालक दयानंद अल्लोळी व माजी अध्यक्ष गिरीश अन्नलदास, नागभूषण वंगारी, बालाजी कोडम, रमेश महेंद्रकर, मिठ्ठा बंधू यांनी अथक परिश्रम घेतला। भागामध्ये जे काय गरज आहे, नीड बेस्ड आहे, म्हणजे गरज असलेल्या काही गोष्टी, ते रक्तदान शिबिर असो, मुलांना शालेय वाटप करणे म्हणा, पानपोईचं उद्घाटन म्हणा, पानपोई म्हणजे जेव्हा नीट म्हणजे आपला उन्हाळा आहे, पाणी लोकांना लागतो तेव्हा पानपोईचं उद्घाटन करणं, असे काही नीट बेस्ड प्रोजेक्ट आपण चांगल्या पद्धतीने करता, हे मला फार आवडलेलं आहे। कारण मागे एका रक्तदान शिबिरला मी चीफ गेस्ट होतो आणि रोटरी क्लब सोलापूर एमआयडीसी आणि संस्था दोन्ही मिळून आपण केले होतो आणि असंच आपण मोठे मोठे कार्यक्रम आपण करावं। आणि मला अत्यंत आनंदाने सांगू वाटतं की तुमच्या आत्ताचे अध्यक्ष पुढच्या वर्षी आमच्या क्लबचे सेक्रेटरी आहे। एक मोठं ऑर्गनायझेशन त्यांना इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, रोटरी फार मोठी संस्था आहे, जगभरातली संस्था आहे, एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन त्यांनी सेक्रेटरी असल्यामुळं तुम्हाला फार काही मोठे प्रोजेक्ट बी करता येतात। म्हणजे आपल्याकडे कसं होतं की आपण 10 रुपये टाकलं तर 100 रुपये बाहेर आणू शकतो, असं मोठे प्रोजेक्ट रोटरीमध्ये होतात। त्यामुळे आता ते सेक्रेटरी झाले, त्यांनी चांगलं माहिती घेतली आणि पुढे जाऊन आपल्यामध्ये ज्याच्याकडे काय आहे ते घेऊन दुसऱ्याला ज्याला पाहिजे त्याला देता येतं। म्हणजे कोणाकडे पैसा असेल तर पैसा घेऊन पैसा देणे, कोणाकडे नॉलेज असेल तर आता आपण कसं असतं की आपल्या घरात कोणतं शिकलेले मुलं म्हणजे मिसेस असतील, मुलं असतात, वंगारी साहेब, इथं उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सर्वांना आज गुढीपाडवानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि आज पानपोईचं उद्घाटन आमच्या दोघांच्या हस्ते तुम्ही केलात, त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार मानतो। दरवर्षीप्रमाणे तुम्ही या भागातील लोकांसाठी, भक्तांसाठी पानपोईची व्यवस्था करता, अतिशय चांगलं काम, उत्कृष्ट काम तुम्ही करत आहात। गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या संस्थेचे काम मी बघतो। रक्तदान शिबिर असू दे, वृक्षारोपण असू दे, गोरगरिबांना मदत असू द्या, आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, असे अनेक समाजासाठी उपयुक्त असे कार्यक्रम तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून करत आहात। अतिशय चांगलं काम तुम्ही करत आहात। चालू आहे ते आता अखंडपणे चालू आहे। आम्हाला एक विशेष बाब सांगण्यात अभिमान वाटत आहे। सोलापुरातील सिनियर सिटीजन चाहता वर्गाचा कोणताही एक फॅन्स असोसिएशन असो किंवा गट असो, तो एवढा अविरतपणे आतापर्यंत कोणत्याही सक्षमपणे चालू नाही, पण एनबीके बाळू फेडरेशन ही संस्था अखंडितपणे चालू आहे, याचा आम्हाला अभिमान आहे व याचे श्रेय नंदमुळे बाळकृष्ण आणि एन टी रामाराव यांच्यापासून घेतलेले आहे। तर आजच्या यावर्षीसुद्धा आम्ही येथे पानपोईचे उद्घाटन करण्यासाठी सन्माननीय श्री चन्ना सर, मेघनाथ एमोल साहेब, देवकटी साहेब यांना बोलवले होते। त्यांनीसुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आम्हाला श्रेय दिलेलं आहे, त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो व आपल्या संस्थेबद्दल आम्ही समाजसेवा करताना सर्वप्रथम गोरगरिबाकडे आम्ही लक्ष देत असतो। गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व त्यांना जेवण कार्यक्रम एनबीके बाळू फेडरेशनतर्फे बाळकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सांगण्याजोग म्हणजे रक्तदान कार्यक्रम। हा परवाचा रक्तदान कार्यक्रम तर 185चा टप्पा गाठलेला होता व यावर्षी आम्ही 200 देऊन चाललेलो आहोत आणि निश्चितपणे आम्ही देऊ इच्छितो की 200चा टप्पासुद्धा आम्ही यशस्वीपणे पार पाडतो व आम्हाला या कार्यक्रमासाठी आमचे अध्यक्ष नरसिंह कनकी, आमचे सिनियर वंगारी साहेब, रमेश महेंद्रकर साहेब, कट्टा साहेब, बंडा साहेब यांचे अनमोल सहकार्य वेळोवेळी लाभतच असते व त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही काम करत असतो व दरवर्षी मोक्षज्ञांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा एका देवस्थान असो किंवा सरकारी शाळा असो, इथे सामाजिक कार्य म्हणून आम्ही पाण्याची टाकीसुद्धा भेट देत असतो साहेब।
पूर्वा परिवाराचे संस्थापक, पूर्वा डिस्ट्रीब्युटर्ससह अनेक फर्मचे संचालक, जिद्द, चिकाटी, मनमिळावू, दानशूर आणि नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख माननीय श्री श्रीधर मामा रामचंद्र बडनार यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। श्रीधर मामा, आपणाला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा। तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे 5व्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार, समस्त सदस्य व सेवक वर्ग।